नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुशान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। 13वा अध्याय 7 ओळी 707। हरि ओम फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव परिणमने ते माव रोहिणीची तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी तरी त्रासो नेघे धरी अधिक प्रेमा पहिलिये बाळ जसे आई बाहेची पिसे केसरी मग स्त्री मांसी भुलोनी ठाकी मग स्त्री भोगिता थाओ वृद्धाप्य लागी येऊ तो तेव्हा तोची प्रेम भाऊ बाळकासी आणि आंधळे व्याली जैसे तैसा बाळे परिवसी परी जीवे मरे तो न त्रासी विषयासी जो जानतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही आता अनेक काही चिन्हे सांगू तरी देह हाची आत्मा ऐसे आजो मनोधर्मा वळघोनिया कर्मा आरंभू करी आणि उने कापुरे जे जे काही आचरी तयाचे न्याविष्करी कुंथो लागी डोये ठेविले निभोजे देवल विसे जेवी पुंजे तैसा विद्या वयसा माझे उताना चाली मने मीची कुआथी माझ्याची घरी संपत्ती माझी आचरती रीती कोणाही नाही माझे निपाडी वाळू मी सर्वज्ञ एकची रूढू ऐसा गर्वतुष्टी गंडू घेवो निठाकी व्याधी लागली या माणसा नयेची भोग दाऊ जैसा निके नसाही जो तैसा पुढीलाची पै गुण ते तुला खाये स्नेह की जाळी तू जाये जेत ठेवी जेतेत होय मसी ऐसी जीवने शिंपिला तिडपिडी विला प्राण सांडी लागला तरी काडी उरोने दी
अळुमाळे प्रकाशू करे ते तुले नीची उबारा धरे तैसिया दीपाची परे सुवेदी जो औषधाची निनावे अमृते जैसा नवज्वरू अंबुथी का विषची होनी परते सर्पा दुध तैसा सद्गुणी मत्सरू व्युत्पत्ती अहंकारू तपो ज्ञाने अपारू ताठा चढी अंटुरा निवे बैसविला अरे धारणू गिळीला तैसा गर्वी फुगला देखसी जो लाटणे ऐसा नलवे पाथरू तेवी न द्रवे गुनियासी नागवे फोडसे जैसे किंबहुना तयापासी अज्ञान आहे वाढीसी हे निकरेगा तुझसी बोलत असो आणि कही धनंजया जो गुरुग्रह सामग्रिया नदी की कालची या जन्माती गा कृतज्ञ उपकारू केला का चोरा व्यवहारू दिधला निसुगू स्तविला विसरी जैसा ओढाळीता लाविली ते तैसेची कान पुसवली की पुढती ओढाळू आली सुने जैसी बेडूक सापाची तोंडे जातसे सबुडबुडे तो मक्षकाची कोळी स्मरे ना काही तैसी नवही द्वारे स्रवती अंगी देहाची लुती जिती जिनी झाली ती चित्ती सलेना जया मातीच्या उदर कुहरी पचोन विष्ठीच्या दाथरी जठरी नवमास वरी उकडला जो ती गर्भीची जे व्यथा काजी झाली उपजता ती काहीची सर्वथा नाटवी जो मलमूत्र पंकी जी लोळती बाळ अंकी ती देखोनी जो नथुंकी त्रासू निघी कालची ना जन्म गेली पाहीची पुढती आली ऐसी ही काही वाटले नाही जया आणि पैतयाची परी जीविताची फरारी देखोनी जो न करे मृत्यू चिंता जिने याचे निविश्वासी मृत्यू एक येत असी ही जयाचे निमानसे मानिजेना अल्पोदकीचा मासा हे नाटे ऐसिया आशा नवचीची काजैसा अगाध डुहा
का गोरीची आभुली मृगव्याधा दृष्टी न घाली गळून पाहता गिळली उंडी मिने दीपाची या जगमगा जाळील हे पतंगा नेनवीची पैगा जया परी गव्हारू निद्रा सुखी घर जळतासी ते न देखी नेनताजी विविखे रांदिले अन्न तैसा जीविताची निमिषी हा मृत्यूची आला असी ही नेनेची राजशी सुखे जोगा शरीरीची वाढी अहोरात्रांची जोडी विषय सुख प्रौढी साचची मानी परी बापुडाईसी नेने जीवेशीची सर्वस्व दिने तिची ती नागवने रूप इथ सवंचोराची साजने तिची ती प्राण घेणे लिपाष्णपण करणे तोची नाशू पांडुरोगी अंग सुटली ती तयाची नावी खुंटली तैसी नेने भुलली आहार निद्रा सम्मुख शुला धावतया पायी चपळा प्रतिपदी ये जवळा मृत्यू जीवी देवी देहा जव जव वाढू जव जव दिवसाचा पवाडू जव जव सुरवाडू भोगांचा तव तव अधिकाधिके मरण आयुष्याती जिंके मीठ जीवी उदके घासी जत असी तैसे जीवित्व जाई तयास्तव काळू पाही हे हातो हातीची न होय ठाऊकी जया किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नित्य नवा न देखी झुमावा विषयाची तो अज्ञान देशींचा राहू या बोला महाबाहू न पडी गाठाऊ आणि काचा वै जीविताची नितोखी जैसा का मृत्यू न देखी तैसाची तारुण्य पोखी जरा नगनी कडाडी लोटला गाढा का शिखरवनी सुटला धोंडा तैसा न देखी जो पुढा वार्धक्य आहे काड ओहळा पाणी आली का जैसे मैसयाचे झुंज मातली तैसे तारुण्याचे चढले भुररे जया पुष्टी लागे विघरो कांती पाहे निसरो मस्तकादरी शिरोभागी कंप दाढी साऊळ धरी मान हलोनी वारी तरी जो
करी मायेचा पैशू कुणी लवरी आदळी तवन देखे जीवी आंधळी डोळ्यावरील निगळे आळशी तोसी तैसे तारुण्य आजीची भोगिता वृद्धाप्य पाहिची न देखी तोची साचे अज्ञानुगा देखी अक्षमे कुब्जे ती विटाऊ लागे खुंजे परिणमने पाही माझी आईसीची भवी आणि अंगी वृद्धाप्य तिची संज्ञाई मरणाची परिजया तारुण्याची भुली न फिटी तू अज्ञानाची घर ही साचची घे उत्तर देवीची परियसी थोर चिन्हे अनिक तरी वाघाची आडवी एक वेळाला चरोनी दैवी तिने विश्वासी पुढती धावी वसू जैसा का सर्प घरा आतू अवचटी ठेवा नीला स्वस्तू हे तुलियासाठी निश्चितो नास्तिक होय तैसेची अवचटी एक दोन्ही वेळालाही तरू गई काहे हे मानी नाजो वैरिया निदाली आता द्वंद्वी माझी सरली की मानी तोस पिले मोकला जीवी तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतु जोवरी तवजो न करी माई व्याधी चिंता आणि स्त्री पुत्रादी मेळे संपत्ती जवजव फळे तिने रजे डोळे जाती जयाची सवेची वियोगू पडेल योनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखे नाजो तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तोची जाणावा जो इंद्रिये अभासवाचारीत वैसेचे निसावाई उवाई संपत्तीचे निसावाई शेव्या शेव्या जाय सरकटितो न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू नये ते विचारी जयाची मती रिगे जे तन रिगावी मागे जे न घ्यावी स्पर्शी जे तन लागावे अंग मना न जावी तीत जाई न पाहावी ती जो पाही न खावी ती खाय तो विचितोषी न धरावा तो संगू न लागावी तीथ लागू न आचरावा तो मार्गू आचरी जो नायकावी ती ऐकी
न बोलावे ते बकी परिदोष होतील हे न देखे प्रवर्तता अंगा मनासी रुचावी तुलेनी कृत्या कृत्य नाठवी जो करणे याची चिनावे भलतीची करी परी पाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीची पुढील दिखे नाजो तयाचे निअंग लगी अज्ञान जगी दाटुगी जी संज्ञा नाही संगी झोंबोशकी परी असो ही ऐक अज्ञान चिन्हे आनिक जिने तुझ सम्यक जाणावी ती तरी जयाची प्रीती पुरी गुंतली देखसी घरी नवगंध केशरी भ्रमरी जैसी साखरीची या रासी बैसली नुठी मासी तैसे निस्त्री चित्तावेसी जयाचे मना ठेला बेडूक कुंडी मशक गुंतला बुडी जैसा ढोरू सबुडबुडे रुतला पंकी तैसे घरे होणे निगणे नाही जीवे मने प्राणे जया साप होणे आसने भाती ती प्रियोत्तमाची या कंठी ब्रह्मदाघे आटी तैसी जीवेसी कोपटी धरोनी ठाकी मधुर सो देसी मधुकर जचे जैसी ग्रह संगोपन तैसी करी जोगा म्हातारपणी झाली मा अनेक एक उपायली दयाची काळजी तुले माता पितरा दे तुले निपाडे पार्था घरी जया प्रेम आस्था आणि स्त्री वाचोनी सर्वथा जाणे नाजो तैसा स्त्री देही जोजवी पळोनिया सर्व भावी कोण मी काय करावी काही नेणे महापुरुषाचे चित्त झाली या वस्तुगत ठाकी व्यवहार जात जया परी हानी लाज न देखी परापवादो नायकी जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होया आपण पेहेसी नवी इष्ट मित्र दुःखवी मग कवडाची वाढवी लोभी जैसा तैसा दान पुण्य खांची गोत्र कुटुंबावंची
परी गारी भरी स्त्रियेची उनी होणे दी पूजिती दैवते जोगावी गुरु ते बोले झकवी माय बापा दावी निदारपणा स्त्रियेच्या तरी विकी भोग संपत्ती अनेकी आणि वस्तू निकी जे जे देखी प्रेमातिली भक्ती जैसी भजिजी कुळदैवती तैसा एकाग्र चित्ती स्त्री जो उपासी साचा आणि चोख ती स्त्री सीची असिख एरा विषय जोगावनुकती नाही येते न कोणी देखैल येसी विकासी जाईल तरी युगची बुडील ऐसी जया नाय त्या भेन न मोडीजी नागाची आन तैसी पाळीव नको न स्त्रियेची जो किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि कियेची झाली लागी प्रेमा आणि कही जे जे समस्त तिची संपत्ती जात ती जीवाहून आप्त मानी झोका तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याची निबळ हे असू केवळ तोची रूप आणि मातलिया सागरी मोकललिया तरी लाटांच्या इरझारी आंदोळी देवी प्रिय वस्तू पावी आणि सुखे जोन चावी तैसाची अप्रिया सवी तळवटुगी ऐसे निजयाची चित्ती वैषम्य साम्याची ओखती वाहे तो महामती अज्ञानगा आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती धनोद्देशी विरक्ती नटने जीवी नातरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी राहती जारीसी जावया लागी तैसी माती किरीटी भजती गा पाऊटी करोनी जो दिठी विशोसी आणि भजिन्नलिया सवी तो विशो जरी न पावी तरी सांडी म्हणे आघवे टवाळही कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी आदिलाची परवडी करी तया तया गुरुमार्गा टेकी जयाचा सुग्रवादी की तरी तयाचा मंत्र शिके ऋणिघी प्राणी जातीसी निष्ठुरू
स्थावरी बहु भरू देवीची नाही कसरू निर्वाहू जया माझी मूर्ती निपजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देऊ देवी यात्रे जाय नित्य आराधन माझी काजी कुलदेवता भजी पर्यविशेषी की जी पूजा आना माझे अधिष्ठान घरी आणि ओवसयानाची करी पितृकार्य अवसरी पितरांचा होय एकादशीच्या दिवशी जे तुला पाळू आम्हासी ती तुला चिनादासी पंचमीच्या दिवशी चौथ मोटकी पाही आणि गणेशाचा होय सावदसी म्हणे माय तुझाची ओ दुर्गी नित्य नैमित्तिक कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्या वारी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पावी आणि बेले शिलिंगा धावी ऐसा एकलाची आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगानो ही क्षण भरी अवघीन गाव द्वारे आहे व जैसी ऐसे निजो भक्तो देखसी सैरा धावतो जाना ज्ञानाचा मूर्तो अवतार तो आणि एकांती चोखटी तपोवने तीर्थे तटे देखोनी जो जोगाविटे तोही तोची जया जनपदी सुख गजपजीची कवतिक वानु आवडे लौकिक तोही तोची आणि आत्मा गोचर होये ऐसी जे विद्या आहे ती ऐकून दौरवाही विद्वांसू जो उपनिषदाकडे नवचे योगशास्त्र नरुची अध्यात्म ज्ञानी जयाची मनची नाही आत्मचर्चा एकी अति ऐसी बुद्धीची भिंती पाडून जयाची मती ओढाळ झाली कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो मने तैसेची होया शिल्पी आते निपुणा सुपकर्मी ही प्रवीणा विधी अथर्वणा हाती हाती कोकी नाही ठेली भारत करी म्हणितली अगम अपविली मूर्त होती नीती जात सुजी वैद्य कही बुझी काव्य नाटकी बुझी चतुर नाही स्मृतीची चर्चा
दंशू जाणे गारुडियाचा निघटू प्रज्ञेचा पायती करी पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाडा परी एकात्मज्ञानी पुढा जात्यंधुतो ती का वाचून आगवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळो ती मूळ नक्षत्रे न पाहिगा मोरांगी असेसी पिसी आसती डोळसी परी कली दृष्टी नसे तैसी तिगा जरी परमाणू येवडी संजीवनी मूळ जोडी तरी बहु काय गाढी भरणे येरी आयुष्ये विन लक्षणे शिसे विन अलंकरणे ओहरे विन वाधावणे तो विटंबुगा तैसी शास्त्र जात जाण आगवीची अप्रमाण पार्थ अध्यात्म ज्ञाने विना एकलिनी या लागी अर्जुना पाही अध्यात्म ज्ञानाच्या ठाई जया नित्यबोधू नाही शास्त्र मुढा तया शरीर जी झाली ती अज्ञानाची बी रुढली तयाची उत्पन्नत्व गेली अज्ञान वेली तू जी जी बोली ती अज्ञानाची फुलली तयाची पुण्याची फळली ती अज्ञान गा आणि अध्यात्म ज्ञान काही जेने मानिलीची नाही तू ज्ञानार्थून देखी काही बोलावी असी ऐलीच थडी न पवता फळी जो मागवता तया पैलद्वीपेची वार्ता काय होय का दारवंठाची जयाची शिर रोविली खाची तो किवी परिवरीची ठेविले देखी किवी अध्यात्म ज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थ दिखावया विशोकाई मनोनी आता विशेषी तो ज्ञानाचे तत्व न देखी हे सांगावी अंकी लेखी न लगे तुझा जेव्हा सगर्भे वाढली तेव्हाची पोटीची धाली तैसे मागिले पदी बोलिले तेची होया वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी अवंतिली आंधळी ते दुजे नसिये एवं ये परती अज्ञान चिन्हे मागुती अमानित्वादी प्रवृत्ती वाखानिली जी ज्ञानपदी आठरा केलिया येरी मोहरा अज्ञानया आकारा सजेती मागा श्लोकाची अर्धार्धी
ऐसी सांगितली श्री मुकुंदी नाव पराटी ज्ञानपदे तिची अज्ञान मनोनी या वाहनी गेली म्या उपलवनी वाचून तुझा मिळवणी पाणी फार किली तैसी जी न बडबडी पदांची कोरण सांडी मूळध्वनीची वाढी निमित्त जाहलो तव श्रोती मनती राही की परिहारा ठाऊ आहे विहिसी का वाई कवी पोषका तू ते श्री मुरारी मनितले आम्ही प्रगट करी जे अभिप्राय गौवरी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत दाविता हासी तू मूर्त ही मनता चित्त दाटेल तुझी मनोनी असो हे न बोलो परी साव्या गातो शलो जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाची आता यावरी जे तो श्रीहरी बोलिला ती करी कथन विगा या संत वाक्या सरिसी मनितले निवृत्ती दासी जी अवधारा तरी ऐसी बोलिले देवी मनती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा ऐकला तो जाणावा अज्ञान भागू या ज्ञान विभागा पाठी देवोनी पैगा ज्ञानविखी चांगा दुढा होईली मग निर्वाळले निज्ञाने ज्ञेय भेटेल मने ते जाणावया अर्जुनी आस केली तव सर्वज्ञांचा रावो मने जाणून तयाचा भाव परीसी ज्ञेयाचा अभिप्राव सांगू आता ज्ञेयो यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुति अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते तरी न्यायसे मनने वस्तुते येण्याची कारणे जी ज्ञानी वाचोनी कवने उपाय नाही आणि जाणीतले यावरवती काहीच करणे नाही जिथे जाणण्याची तन्मयाते आणि जयाची जे जाणीतले यासाठी संसार काढून आकांक्षी जिरोनी जाईजी पोटी नित्यानंदाच्या ते ज्ञेय गायसी आदि जयानसी परब्रह्म पैसी नाम जया जी नाही मनो जाईजी तव विश्वाकारी देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणजे तरीही माया
रूप वर्ण व्यक्ती नाही दृश्य द्रष्टा स्थिती तरी कोणी कैसी अति म्हणावी पा आणि साचची जरी नाही तरी महदादी कोणे ठाई स्फुरत कैची काय तेने विनाशी म्हणून आती नाती हे बोली जे देखो नी मुकी जाहली विचारीसी मोडली वाट जेथी जैसी भांड घट शरावी तदाकारे आसी पृथ्वी तैसी सर्व होनिया सर्वी आसी जी वस्तू सर्वतः पाणिपादंतत् सर्वतोक्षि शिरोमुखम् सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति आगवाची देशी काळी नवता देश काळा वेगळी जी क्रिया स्थूळी तेची हात जयाची दयाती या कारणे विश्वबाहू ऐसी मनने जी सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्ता ही ठाया एके काळी धनंजया आली आसी मनोनी जया विश्वांग्री नाम पैसवी तयांग डोळी नाही त वेगळी वेगळी तैसी सर्वदृष्टी सकळी स्वरूपी जी मनोनी विश्वतश्चक्षु हा चक्षुचा ठाई पक्षु बोलावया दक्षु जाहला वेदू जी सर्वांची शिरावरी नांदी नित्य नांदी सर्वापरी ऐसी स्थितीवरी विश्वमूर्धा मणकी पैगा मूर्ती तिची मुख उपासना जैसी दिख तैसी सर्वपन्या शिख भुक्ती जी या लागी तया पार्थ विश्व तू मुख ही व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या आणि वस्तू मात्री गगना जैसी असे संलग्न तैसी शब्द जाती कान सर्वत्र जया मनोनी आम्ही तयाती मनो सर्वत्र ऐकती एवंजी सर्वाती अवरोनी आसी एरवी तरी महामती विश्वतश्चक्षुया श्रुती तयाची या व्याप्ती रूप केली वाचून हस्तनेत्र पायी ही भाषती तकी आई सर्व शून्याचा नसाहे निष्कर्ष जोग पै कल्लोळाती कल्लोळी ग्रसिजतासी ऐसी कळी परिग्रसिती ग्रासा वेगळी असी काळी तैसे साचची विवेक तेथके व्यापे व्यापक
परी बोलावया नाविक करावी लागी पै शून्य जय दावावी जाहली ते बिंदुले एक पाहिजे केले तैसी अद्वैत सांगावे बोले ते द्वैत किजे हे रवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पथा आदौ पडी सर्वथा बोल कुंटी मनोनिगा श्रुती द्वैत भावी अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली तिची आता अवधारी ये नेत्र गोचरी आकारी ही ज्ञेय गाजया परिव्यापक असी सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितम् असक्तं सर्वभूतैव निर्गुणं गुणभोक्तृ च तरीतिगा कीर्ति ऐसी अवकाशी आकाशी जैसी पटी पटूनी असी तंतु जीवी कुंडली कवरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय।